आज आपण केलेली आहे खूप पौष्टिक असणारी, थंडगार आणि पित्तशामक असलेली सोलकढी, जी खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा एरवी पण जेवणामध्ये हमखास केली जाते, जी अतिशय पौष्टिक तर असते पण चवीला पण छान लागते आणि करायला पण अगदी सोपी आहे. नमस्कार, मी प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि उकाडा पण वाढलेला आहे. अशामध्ये काहीतरी थंडगार पेय पाहिजे असते आणि ते पण पौष्टिक. तर आज आपण असंच एक रेसिपी बघणार आहोत, जी खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हमखास केली जाते. अगदी मोजक्या साहित्यामध्येही तयार होते, तर ती म्हणजे सोलकढी. सोलकढी ही खास करून किंवा जास्तीत जास्त कोकणामध्ये केल्या जाते. आज मी याचीच रेसिपी तुम्हाला दाखवते आहे. पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी तर आपल्याला सोलकढी करण्यासाठी आमसूल किंवा कोकमचे तुकडे घ्यायचे आहेत. ते एका वाटीमध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला अर्धा तास भिजू द्यायचं आहे. आपल्याला जर खूप घाई असेल तर आपण कोकम गरम पाण्यामध्ये पण भिजवून घेऊ शकतो. नंतर मी इथे ओलं नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे, म्हणजे जे नारळाची डस्ट वगैरे असते ती निघून गेलेली आहे. आता या तुकड्यांचे आपल्याला ती बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. इथे आपण नारळाचे छान बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे नारळाचे तुकडे पूर्ण टाकून द्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये छान आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की नारळ मस्त आपण असं बारीक फिरवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवीगार कोथिंबीर, 2 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, 1 मिरची आणि थोडंसं जिरं. बरेच जण यामध्ये कोथिंबीर टाकत नाही, शेवटी घालतात, पण मला या वाटणामध्येच कोथिंबीर टाकलेली सोलकढी आवडते. त्याच्याने सोलकढीला चव पण छान येते आणि थोडासा हिरवटसर असा रंग पण येतो. तर तुम्हाला जर नंतर टाकायचं असेल तर तुम्ही नंतर पण टाकू शकता, यामध्ये नाही टाकलं तरी चालतं. आता हे सगळं आपण टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर मधून फिरवून झाल्यानंतर आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे. गाळणीवरती एक पातळ सुती कापड टाकायचं आहे आणि हे वाटून घेतलेलं नारळ टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे. असं गाळून नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. हीच पद्धत आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे. चौथा काढत जायचा आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा असं करून झाल्यानंतर पूर्णपणे आपण इथे नारळाचं छान दूध काढून घेतलेलं आहे. कोथिंबिरीनी नारळाच्या दुधाला थोडासा असा हिरवटसर रंग आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. जे आपण कोकम भिजायला ठेवलं होतं ते पण आता कोकम छान भिजलेलं आहे. आता त्याचं छान आपल्याला कोळ काढून घ्यायचं आहे आणि या नारळाच्या दुधामध्ये कोकमचं पाणी टाकायचं आहे. नंतर थोडंसं आपण कोथिंबीर टाकल्यामुळे याला हिरवटसर रंग आला होता, तर त्याला थोडासा गुलाबी रंग येण्यासाठी मी यामध्ये कोकमचं सिरप टाकलेलं आहे. कोकमचं पाणी न वापरता बरेच जण यामध्ये कोकम आगळ पण वापरतात, पण माझ्याकडे कोकम आगळ नव्हतं, तर मी कोकम भिजत टाकूनच यामध्ये कोकमचं पाणी टाकलेलं आहे आणि रंग येण्यासाठी कोकमचं सिरप टाकलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर, कारण कोकमच्या सिरपनी सोलकढीला छान गोडसरपणा येतो. तुम्ही इथे बघू शकता की सोलकढीला मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे. सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी थंडगार अशी आपण सोलकढी तयार करून घेतलेली आहे. मी या पद्धतीने केलेली आहे. आजची ही उन्हाळा स्पेशल सोलकढीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.